गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी पुरेंद्र कुमार देवगिरकर, भरुचा रोड, मनपा हिंदी शाळा क्रमांक 1, दहिसर, मुंबई. तर आज आपण नेहमीप्रमाणे चित्रकलेच्या तासाला जमलेलो आहोत आणि आजचा जो तास आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय मी घेऊन आलेलो आहे. तो विषय म्हणजे संकल्पचित्र. संकल्पचित्र हा जो विषय आहे, हा विषय अतिशय महत्त्वाचा यासाठी आहे कारण आपण जेव्हा पेंटिंग हा विषय विचार करतो, पेंटिंगचा जेव्हा विचार करतो, तर त्याचा जो मूळ आहे ते मूळ आणि म्हणजे बेस म्हणजे डिझाइन किंवा त्याला संकल्पचित्र असे म्हणतो. संकल्पचित्राचे प्रकार सुद्धा आपण मागच्या वेळेस शिकलेले आहेत. याच्या आधी आपण डेकोरेटिव्ह डिझाइन म्हणजेच अलंकारिक संकल्पचित्र सुद्धा बघितलेलं आहे. त्यानंतर जो दुसरा प्रकार असतो तो रचनात्मक संकल्पचित्र, ते सुद्धा आपण शिकणार आहोत. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि त्यातून आपण ते दोन्ही प्रकार काय असतात ते आपण ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. विषय डिझाइन म्हणजे संकल्पचित्र आणि आज आपण ज्या संकल्पचित्रामध्ये जे शिकणार आहोत ते आहे कंपोजिशन. त्यालाच आपण रचनात्मक संकल्पन किंवा रचनात्मक संकल्पचित्र असे म्हणतो. याचे दोन प्रकार आहेत. यामध्ये डेकोरेटिव्ह डिझाइन आणि कंपोजिशन. डेकोरेटिव्ह डिझाइनचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या आकाराला किंवा वस्तूला जेव्हा आपण सजवतो, म्हणजे सजवणे हा मूळ उद्देश जेव्हा असतो त्यावेळेस आपण त्याला डेकोरेटिव्ह डिझाइन असे म्हणतो. जसे आपल्या हातावर मेहंदी काढणे, भिंतीवर डिझाइन काढणे किंवा घरामध्ये रांगोळी, अंगणामध्ये रांगोळी काढतो, तर ती सुद्धा एक प्रकारची डेकोरेटिव्ह डिझाइन आहे. आणि कंपोजिशन म्हणजे काय असतं की विविध आकारांची विशिष्ट आकारामध्ये रचना, विशिष्ट पद्धतीने रचना करणे म्हणजेच कंपोजिशन. जेव्हा आपण रचना करतो त्यावेळेस त्या विषयाला आपण रचनात्मक संकल्पचित्र असे म्हणतो. यामध्ये टी शर्ट डिझाइन मध्ये आपण काय उद्देश ठेवलेला आहे? डेकोरेशन. पण यामध्ये सुद्धा आकारांची रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. अलंकारिक पद्धतीचा चित्र आहे. यामध्ये सुद्धा फुलपाखराचा आकार काढून त्याला सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर हे हँड फॅन आणि अशा पद्धतीचे विषय तुम्हाला एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट सुद्धा दिले जातात. त्यामुळे हा विषय अतिशय महत्वाचा होतो. आता हा जो विषय आहे आजचा रचनात्मक संकल्पचित्र, यामध्ये बघा की वेगवेगळे आकार हे एकमेकावर चित्रित केलेले आहेत आणि त्यातून होणारे नवीन आकार यांना वेगवेगळे रंग देण्यात आलेले आहेत. या प्रकाराला आपण रचनात्मक संकल्पचित्र असे म्हणतो. तर आज आपला जो प्रॅक्टिकल आहे याच धर्तीवर आधारित आहे. रचनात्मक संकल्प सुरू. तर विद्यार्थ्यांनो,
आज आपण संकल्पचित्र ते सुद्धा रचनात्मक संकल्पचित्र आपण करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण जे पेपर निवडलेला आहे त्या पेपर सोबत आपल्याला पेन्सिल, स्केल, पोस्टर कलर्स सुद्धा आपल्याला लागणार आहे. तर या पोस्टर कलरचा सुद्धा वापर आपण यामध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आपण या पूर्ण पेपरचा एक सेंटर काढूयात. सेंटर काढण्याची पद्धत, पूर्ण पेपरची लांबी आणि रुंदी आधी मोजून घ्यायची. म्हणजे 37.5 आहे. तर आपण 18 पॉइंट समथिंग आपण सेंटर साठी घेऊ शकतो. अशा पद्धतीचे 2 पॉइंट आपण घेऊन त्यावर एक अगदी पुसटशी अशी मध्य रेषा काढण्याचा प्रयत्न करूया. पुसटशी, कारण या रेषेचं नंतर आपल्याला काम नाही आहे. फक्त सेंटर काढण्यासाठी आपण त्याचप्रमाणे रुंदी 27 पॉइंट समथिंग असल्यामुळे 13.2 अशा पद्धतीचे 2 पॉइंट घेऊयात आणि त्यांना आपण जोडण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्या पेपरचा सेंटर येणार. ओके, हे आहे आपल्या पेपरचं सेंटर. आता आपल्याला एखादा आकार काढायचा असेल, त्या आकाराची लांबी रुंदी किती आहे? समजा आपण चौरस काढतोय, त्या चौरसात आपल्याला चित्र करायचं आहे, तर 16 बाय 16 सेंटीमीटरचा आपल्याला चौरस काढायचा आहे. तर सेंटरच्या या बाजूला 8, तर सेंटरच्या या बाजूला 8 अशा पद्धतीने सेंटरच्या दोन्ही बाजूला आपण ते पॉइंट्स घ्यायचे आहेत. म्हणजे सेंटर लाईनच्या याही बाजूला आणि याही बाजूला 16 अशा पद्धतीने 2 पॉइंट्स तयार झाले की तुम्ही पुसटशी रेषा ओढू शकता. पुसटशी यासाठी की आपण जेव्हा चौरस पूर्ण करणार आहोत, तो चौरस आपल्याला फक्त स्पष्ट ड्रॉ करायचं आहे. आता ह्या ज्या 2 रेषा तयार झालेल्या आहेत, या 2 रेषांवर इथे जे आपल्याला सेंटर मिळालेला आहे, त्या सेंटर पासून वर 8 आणि खाली 8 म्हणजे 16. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 8 वर आपण ते ठेवणार आहोत पॉइंट, सेंटर पॉइंट, आणि 16च्या ठिकाणी मार्क करणार आहोत, 0 आणि 16. मग हे तयार झालेले एकदा पुन्हा चेक करूया आपण. 8 आणि 16 अशा पद्धतीने तयार झालेले जे 4 पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्सना आपण डार्क या पद्धतीने करणार आहोत. हे झालं आपलं मुख्य आकार. हा झाला चौरसाचा आकार. या चौरसाच्या आकारामध्ये आज आपण फक्त पानांचे आकार, आपण काय करणार आहोत? पानांचे आकार, आजचे घटक हे पानांचे आकार वापरणार आहोत. आता पानांचे आकार यामध्ये विविध प्रकारचे पानं आपल्याला दिसतील. आपण जर निसर्गामध्ये किंवा आजूबाजूला जर बघितलं, कुठल्याही बाग बगीच्यामध्ये बघितलं, तर तुम्हाला लक्षात येईल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकारांची पानं आपल्याला दिसतात. आता आपण एक लक्षात घ्यायचं की डिझाईन करताना या चौरसाच्या आत आपल्याला डिझाईन करायची आहे, पण एखादा आकार बाहेर सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, खूप सारे पानं पसरलेली आहेत, खूप सारी पानं पसरलेली आहेत, पण आपल्याला किती पाहिजे? फक्त या स्क्वेअर मध्ये किंवा या चौरसामध्ये दिसणारा आकार पाहिजे. तर
आपण फक्त या चौरसातलेच आकार दिसणारे काढणार आहोत, बाहेरचे आकार काढणार नाहीत. पण सुरुवातीला जेव्हा आपण करू सॉरी, तर त्यावेळीच आपण आकार काढू शकतो. आता बघा, वेगवेगळे पानं. कोणत्याही पद्धतीने तुम्ही पानांचे आकार काढू शकता. आता मी या कोपऱ्यातून एक पान काढण्याचा प्रयत्न करतो. हा एक पान. जरी तो बाहेर गेला, तरी तो आपल्याला काढायचा नाही आहे. हा दुसऱ्या पद्धतीचा पान. या पद्धतीने. एक साध्या पद्धतीचा पान आपण असं सुद्धा काढू शकतो. आता मी बघा, एक या कोपऱ्यातून काढतोय, दुसरा पान या बाजूने काढतोय, तिसरा पान मी या बाजूने काढतोय, चौथा पान मी या बाजूने काढणार. म्हणजे काय होईल, की आपण चारही बाजूने त्या चित्राचा, या ज्या पानांची रचना आहे ती चारही बाजूने असेल याकडे आपण लक्ष देणार आहोत. या विषयाचं महत्व असं आहे, की तुम्ही जेव्हा एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट या ग्रेड परीक्षेला जेव्हा बसता, त्यावेळेस हा विषय अतिशय महत्वाचा असतो आणि हा विषय जर तुमचा छान झाला, की तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क्स म्हणजेच ग्रेड तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आता बघा बालमित्रांनो, की आपण जेव्हा असे किती पानं काढलेत? 1, 2, 3 आणि 4च पान काढलेत. पण ते कसे काढलेत? ते एकमेकावर आच्छादित आहेत. म्हणजे आपण आता ॲक्चुअल पान ठेवले असते तर ते फक्त काही आकार दिसले असते, सुटलेले भाग. पण आपण पेन्सिलीने जेव्हा ड्रॉ करतो, त्यावेळेस काय होतंय, की आपल्याला सगळे आकार असे स्पष्ट दिसतायत. म्हणजेच आपल्याला हा जो एक नवीन आकार तयार झालेला आहे, 2 पानांच्या आच्छादनामुळे हा जो नवीन आकार तयार झालेला आहे, हा आकार आपल्याला कशामुळे मिळालेला आहे? 2 नवीन आकारांच्या आच्छादनामुळे. 2 नवीन आकारांच्या आच्छादनामुळे हा नवीन आकार आपल्याला प्राप्त झाला आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक नवीन आकारामध्ये नवीन-नवीन रंग भरायचे आहेत. आता फक्त एकदा एक लक्षात घ्यायचं, एवढं ड्रॉइंग झाल्यानंतर तुम्हाला असं कुठं वाटतं का हे बघायचं, की खूप मोठा आकार तयार झालाय आणि काही ठिकाणी खूप गर्दी आहे. असं जर वाटत असेल, तर त्या ठिकाणी फक्त निव्वळ रेषा ओढल्या तरी चालतील. कारण तो सुद्धा एक प्रकारचा आकारच असतो. आता मी हे खूप मोठे आकार होत. तर त्या आकारांना आपण ब्रेक केलेला आहे, म्हणजे त्याला छेद दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही आपला संकल्पचित्र पूर्ण करू शकता. फक्त चित्र तयार करताना एक लक्षात घ्या, की आकार असे वेगवेगळे सुटे काढू नका. हा एक पानांचा आकार, हा दुसरा पानाचा आकार, हा तिसरा पानाचा, असे सुटे-सुटे काढल्याने आपल्याला नवीन आकार असे मिळणार नाहीत. म्हणून नवीन आकार निर्मितीसाठी आपल्याला या आकारांचं आच्छादन आता आपण केलेलं आहे. हे आकारांचं आच्छादन म्हणजे ओव्हरलॅपिंग, याला इंग्रजीमध्ये आपण ओव्हरलॅपिंग असे म्हणतो. तर ओव्हरलॅपिंग आपण करायची आहे. आता यामध्ये तुम्ही कुठलीही रंगसंगती वापरू शकता. म्हणजे फक्त रंगसंगती वापरताना एक लक्षात घ्यायचं, की लाईट असायला पाहिजे, डार्क असायला पाहिजे आणि मिडल सुद्धा कलर टोन असायला पाहिजे. यासाठी मी निवडलेली आहे, आज पानांचे आकार असल्यामुळे सगळं शीतरंग आपण वापरणार आहोत. शीतरंग आणि यांना डार्क आणि लाईट करण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच काळा आणि पांढरा रंग हे सुद्धा वापरणार आहोत. तर आपण शीतरंगामध्ये प्रॅक्टिकल स्टार्ट करूया.
डिझाईन तयार करताना डिझाईनचे रंग जेव्हा आपण वापरतो, पोस्टर रंग जेव्हा वापरतो, त्यावेळेस एक लक्षात घ्या की पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त नसावं. कारण पाणी हे जर खूप जास्त असलं, तर तुमच्या चित्रामध्ये जे आपण रंग त्यावर देणार आहोत, ते रंग छानपैकी बसणार नाहीत. आता कुठला तरी आपण एक रंग तयार करूया. आधी आपण डार्क रंग तयार करूया. हा एक रंगाचा कॉम्बिनेशन आपण तयार झालेला आहे. यामध्ये आपण थोडासा ब्लॅक घालून तिसरा एक रंग तयार केलेला आहे. हा सर्वात गडद रंग आपण यामध्ये तयार करतोय. हा डार्क हिरव्या रंगाचा टोन आहे. तर आपण तो जे शेवटचे आकार असतात त्या शेवटच्या आकारामध्ये देण्याचा प्रयत्न करूया. जर मोठे पॅटर्न असतील तर तुम्ही ब्रश सुद्धा मोठा वापरू शकता किंवा फ्लॅट ब्रश सुद्धा वापरू शकता बालमित्रांनो. तुम्हाला ज्या पद्धतीची सवय असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात त्याच पद्धतीचे रंग तुम्ही आणि त्याच ब्रशने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. हे बघा, इथे डार्क रंग तयार झालेला आहे आणि अगदी आपल्या आकारांच्या आतच ते रंग भरले जातील याकडे लक्ष द्या. कारण आकारांच्या बाहेर जर आपले रंग गेले तर आपण तयार केलेल्या आकाराला काहीच महत्व उरत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने सावकाश आता हाच रंग मी दुसऱ्या ठिकाणी सुद्धा रिपीट करतोय. अशा पद्धतीने म्हणजे या ठिकाणी दिला, आता मी या डिझाईनच्या दुसऱ्या भागामध्ये हा रंग देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण अगदी बाउंड्री म्हणजेच आकारांची रेषा जी असते, बाउंड्री रेषा, त्यावर करताना अगदी सावकाशपणे रंगकाम करा, जेणेकरून तुमचं रंगकाम अगदी सहज होईल. आणि आतला रंग भरताना तुम्ही नंतर सहजरित्या तुम्ही आतला जो पॅटर्न असतो तो रंगकाम करू शकता. ज्या ठिकाणी छोटासा आकार येतो त्या ठिकाणी छोटा ब्रश वापरा. अशा पद्धतीने आता एखादे दोन मोठे एक आकार झाला, आपण एखाद याच्यापैकीच याच रंगाने छोटा आकार म्हणजे लहान आकार यामध्ये फिल करणार आहोत. म्हणजेच आपल्या संकल्प चित्रामध्ये पुनरावृत्ती हा जो नियम आहे, पुनरावृत्ती म्हणजे रंगांची आणि आकारांची पुनरावृत्ती, हे सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. आता या कोपऱ्यात झालं, आता आपण एखादा रंग या ठिकाणी सुद्धा आपण देऊ शकतो. रंग छान मिश्रण करून घ्या, त्यानंतर अप्लाय करा. अशा पद्धतीने आपण एक जो रंग बनवलेला होता, तुम्ही या ठिकाणी ब्रेक सुद्धा करू शकता.
आपल्याला रंगकाम करताना सुद्धा वेगवेगळे गोष्टी क्लिअर होत असतात, त्यानुसार आपण रंगकाम करत जातो. अशा पद्धतीने छान प्लेन रंग भरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो रंग आपल्याला अगदी छान प्लेन भरण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यानंतर टेक्स्चर्स वगैरे बाकी त्यानंतरच्या गोष्टी आहेत. आपण आता एक रंग जो टोन आहे तो आपण वेगवेगळ्या ठिकाणी दिलेला आहे, जवळ जवळ दिलेला नाही सारखा रंग. आता आपण थोडा मिडल रंग तयार करूया किंवा लाईट रंग, कुठलाही रंग तुम्ही कधीही तयार करून देऊ शकता. जास्त घट्ट असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता. आता डार्कच्या बाजूला तुम्ही लाईट किंवा मिडल असा रंग वापरू शकता. आता हा दुसरा नियम त्यातल्या त्यात मी थोडासा काही रंग आपण डायरेक्ट जर वापरले तर त्यांच्यामध्ये एक टेक्स्चर तयार होतो, ऑटोमॅटिक टेक्स्चर. तर त्यामध्ये आता बघा ह्या रंगामध्ये रेषा आलेल्या आहेत, तर मग मी थोडासा व्हाईट रंग त्यामध्ये वापरलेला आहे. त्यामुळे काय होतं की तुमचा रंग आणखी छान प्लेन बसायला मदत होते. कुठल्या तरी दुसऱ्या रंगाची त्यामध्ये मिश्रण करा, म्हणजे तुमचा रंग आणखी छान तयार होणार. तुम्हाला नवनवीन रंग त्याचे शेड्स बनवण्याची प्रॅक्टिस सुद्धा छान होईल. हा सुद्धा रंग वेगवेगळ्या भागात देत आहे. एक मोठा आकार आहे, आपण एक मोठा आकार सुद्धा यामध्ये देत आहोत. आउटलाईनच्या जवळ काम करताना अगदी सावकाश आणि केअरफुली आपल्या हातांना बालमित्रांनो ती सवय झाली पाहिजे की आपण रंग कशा पद्धतीने हाताळतोय. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की जर तुम्हाला छोट्या आकारामध्ये रंग द्यायचे असतील तर तुम्ही छोट्या ब्रशचा वापर करा. म्हणजेच आता जसं कोपरा असेल तर कोपऱ्याच्या ठिकाणी असा छोटा ब्रश घेऊन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. कोपऱ्यातले रंग असतील अशा पद्धतीने. आता हे सुद्धा रंग मी 4 वेळा दिलेला आहे. आता मी थोडासा यामध्ये पिवळा रंग घालत आहे, म्हणजेच नवीन एक रंग मला मिळणार आहे. पिवळा रंग आणि पांढरा रंग मी त्याच रंगामध्ये लाईट रंगामध्ये जो ग्रीन होता, जो हिरवा होता लाईट हिरवा, त्याच हिरव्यामध्ये पुन्हा लाईट आपण तयार केलेला आहे. त्याचा सुद्धा वापर आपण इथे करणार आहोत.
जेव्हा तुम्ही वेगवेगळे टोन्स तयार करून आपले इथे रंग वापरता, त्यांचा प्रत्येकाचं अस्तित्व या चित्राच्या आकारामध्ये दिसायला लागतं आणि जेव्हा चित्र पूर्ण होतं तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये आपण कॉन्ट्रास्ट ची निर्मिती करीत आहोत. म्हणजे लाईटच्या बाजूला डार्क, म्हणजे डार्कच्या बाजूला लाईट, याला आपण कॉन्ट्रास्ट असे म्हणतो. अशा पद्धतीने आपण कुठलाही आकार तयार करू शकतो. हे बघा, यामध्ये आपल्याला पुन्हा टोन चेंज करायचा असेल तो टोन आपण पुन्हा चेंज करू शकतो. छोटा आकार आहे, या छोट्या आकारामध्ये आपण छोटा ब्रश वापरूया. म्हणजेच रंगकाम करताना लक्षात येईल की या ठिकाणी आता आपल्याला मिडल रंगाची गरज आहे, कारण हा रंग आणि हा रंग त्याच्यापासून डिफरन्स तयार झालेला आहे. त्यानंतर आपण शेवटी डार्क रंग वापरणार आहोत. आणखी मिडल हे आता ब्ल्यू रंगाचा जास्त वापर करून तो एक नवीन टोन तयार करतोय आपण. नवीन प्रकारचा रंग, त्यामध्ये थोडासा ग्रीन घालूयात, म्हणजे हा एक निळसर हिरवा जो जवळपास आपला पिकॉक ब्ल्यू म्हणजे मोरपंखी रंगाचा असतो, त्या मोरपंखी रंगाच्या जवळ जाणारा रंग आहे. पण आधीचा आपण जो डार्क टोन तयार केला होता त्याच्यापेक्षा लाईट आहे. सावकाशपणे रंग भरण्याचा प्रयत्न करा. आम्ही रंग भरण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा, अशा पद्धतीने हा टोन इथे आपण भरलेला आहे. आता हाच टोन आपण इथे रिपीट करणार आहोत. या ठिकाणी एक छोटा आकार आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण देणार आहोत. कारण हा अगदी डार्कच्या जवळचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी वापरलेला आहे. तसंच हा शेवटचे आकार असतात, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मिडल डार्क जे रंग असतात ते तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने सावकाश रंग भरायचं बालमित्र. कारण आपण काय करतो, घाई करतो आणि मग इकडे तिकडे रंग जातात आणि आपलं चित्र खराब दिसतं. त्यामुळे
सावकाश रंग भरायला शिका. जेव्हा आपण अगदी बाउंड्रीवर जेव्हा रंग भरतो त्यावेळेस श्वास थोडासा रोखून जर आपण रंग भरले तर आपली रेषा बदलत नाही, म्हणजे इकडे तिकडे जात नाही. श्वास घेताना आपल्या बॉडीमध्ये व्हायब्रेशन असतं, मुवमेंट असतं. अशा पद्धतीने बघा, हे बघा इथपर्यंत आपलं पूर्ण झालेलं आहे. अशा पद्धतीने हळूहळू आपण सर्व आकार जेव्हा भरतो तेव्हा आपलं चित्र आणखी खुलून दिसतं, आणखी छान दिसतं. अशा पद्धतीने मी दुसऱ्या ब्रशचा वापर केलेला आहे. जेव्हा जेव्हा आकार शिकतात, आता आपण एखादा दुसरा टोन तयार करून त्यामध्ये सुद्धा आपण रंगकाम करू शकतो. दुसऱ्या पद्धतीचा रंग दिलेला आहे. आधीच्या रंगापेक्षा हे लाईट आहे. याच्यामध्ये दुसरं ब्रश वापरून आपण ते काम करणार आहोत. हे बघा, आता या ठिकाणी मला हे रंग, हा रंग वापरायचा आहे. तर पोस्टर रंगचं एक वैशिष्ट्य आहे की आपण रंग एकावर एक चढवू सुद्धा शकतो. म्हणजे एखाद्या वेळेस जर आपल्याला जो रंग त्या ठिकाणी साजेसा वाटत नसेल तर तुम्ही त्या रंगाचा टोन बदलून त्यावर ओव्हरलॅप सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने मी ते आकार बदललेला आहे आणि रंगाचा टोन सुद्धा बदललेला आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे रंग आपण इथे देणार आहोत. आता ज्या ठिकाणी मला बारीक छोट्या ब्रशचं काम आहे त्या ठिकाणी छोट्या ब्रशने आपण काम करू. असं म्हणजे तुम्हाला ते ब्रश सुद्धा कोणत्या वेळेस कुठले वापरायचे हे सुद्धा कळलं पाहिजे, जेणेकरून आपली डिझाईन छान होईल. आता हा टोन मी या बाजूला दिला, आता मी ती बाजू बदलली, दुसऱ्या बाजूला देतोय. अशा पद्धतीने आपल्या रंगांचं सुद्धा पुनरावृत्ती करताना वेगवेगळ्या भागामध्ये आपण ते करायला पाहिजे. एकाच ठिकाणी एकसारखे रंग नकोत. आता इथं दिलं, त्यानंतर आता मी इथे देणार आहे. आणि या ठिकाणी देणार, जेणेकरून आपला जो रंग आहे तो स्पष्ट दिसायला मदत होईल. अशा पद्धतीने आपला जवळपास चित्र
85% पूर्ण झालेला आहे. आता आपण सर्वात लाईट रंग देऊन सुद्धा आणि नंतर उरलेल्या ठिकाणी डार्क रंग देऊन आपण आपलं चित्र पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने आपण एकच रंगसंगती घेतली आहे बालमित्र, म्हणजे शीत रंगसंगती. यामध्ये निळा रंग, आपण जांभळा रंग सुद्धा वापरू शकतो, पण आपण आता फक्त पानांचे आकार आहेत त्यामुळे आपण शक्यतो हिरवा, पिवळा आणि निळा याच रंगांचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आता सर्वाधिक लाईट आपण तयार करूया, म्हणजेच या रंगामध्ये सर्वात व्हाईट पांढरा रंग जास्त असेल आणि पिवळा रंग सुद्धा आपण त्यामध्ये वापरणार आहोत. सर्वाधिक लाईट रंग जो पांढऱ्या रंगासारखा जवळपास दिसेल तो अगदी मध्यभागी असू नये, तो मध्याच्या थोड्याशा बाजूला असावा. त्याच्या आजूबाजूला त्याचे संबंधित रंग थोडे वापरलेले असावे. तेवढाच लाईट रंग मी या बाजूला सुद्धा वापरतोय, म्हणजेच अगदी जवळ जवळ नसून मी थोडा बाजूला, म्हणजे आपल्याला एक बेसिक आयडिया रंगकामाची यातून येणार आहे. त्यामध्ये तोच रंग मी रिपीट होतोय, पुनरावृत्ती ही सुद्धा दुसऱ्या भागामध्ये. अशा पद्धतीने आपण रंगकाम पूर्ण करतो. त्याशी संबंधित थोडासा जवळचा रंग, पण तेवढा लाईट न ठेवता दुसरा रंग तयार झालेला आहे तो मी याच्या बाजूला देत आहे. ते सुद्धा मी इथे एक देत आहे रंग, म्हणजेच उरलेले जे भाग आहेत ते आपले जवळपास कव्हर होत आहेत. पण तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपली डिझाईन पूर्ण होणार त्यावेळेस हे सगळे पानांचे आकार हे स्पष्ट दिसायला लागतील. अशा पद्धतीने दुसरा लाईट रंग तयार केलेला आहे. प्रत्येक रंगाचं महत्व आपल्या चित्रामध्ये दिसायला हवं. हे बघा, आता आपण आपल्या चित्राच्या पूर्णत्वाकडे चाललोय. आता हा एक रंगटोन बनवलेला आहे, रंगछटा. आता ही रंगछटा आपण या ठिकाणी देणार आहोत. म्हणजेच याच्यापेक्षा लाईट आणि याच्यापेक्षा डार्क, म्हणजे काय होतं की तुमचा जो आकार आहे, आकार हा स्पष्ट दिसायला मदत होते. असे शार्प पद्धतीने भरण्याचा प्रयत्न करा. त्याच्या बाजूचा जो आकार आहे त्या आकाराचं टोनल म्हणजे छटा ती डार्क आहे आणि आपण देतोय ती लाईट आहे. हे तुम्हाला आपलं रंगकाम वाढल्यानंतर लक्षात येईल.
कधी कधी आपल्याला वाटतं की आजूबाजूचा रंग मिश्रण होतोय की काय, पण तुम्ही जेव्हा एखाद्या रंगात दुसरा रंग मिसळता तेव्हा आपोआप त्या रंगांची छटा ही बदलत असते, सारखी नसते. त्यामुळे रंगामध्ये पांढरा रंग किंवा काळा रंग जेव्हा जेव्हा मिश्रण कराल त्यावेळेस तुमचा रंगछटा ही बदललेली असेल हे निश्चित आहे. आपण यामध्ये हा रंग देऊयात. अशा पद्धतीने. आणि सर्वात लाईट रंग आपण आता तयार करतोय, म्हणजे व्हाईट मध्येच जवळपास व्हाईट असलेला पण थोडासा हलकासा पिवळसर असलेला रंग आपण यामध्ये देतोय. त्याचं सुद्धा रिपिटेशन. उरलेल्या भागामध्ये आपण देऊयात. म्हणजेच आपली ही या बाजूला लाईट तर दुसऱ्या बाजूला डार्क. या बाजूला डार्क असं कितीही छोटा पार्ट असला बालमित्रांनो तो तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल की आपल्याला ते आकार स्पष्ट दिसण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीने ही रंगसंगती मध्ये तयार झालेली आहे. त्यामध्ये थोडासा आपण डार्क रंगांचा शेड वापरूया. एक छोटा जो आकार आहे या ठिकाणी, जेणेकरून आपला कॉन्ट्रास्ट तयार होणार. अशा पद्धतीने तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल. पानांचे आकार अशा पद्धतीने तुम्हाला आता लक्षात येत असेल की सगळे पानांचे आकार एकमेकावर छान आच्छादित झालेले आहेत. रंगकाम झालेलं आहे. वेगवेगळे रंग वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं रिपिटेशन सुद्धा इथे आपल्याला दिसतंय. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवू शकता. तर बालमित्रांनो, आजचं जे प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला आवडलंच असेल. आणि हे जे चित्र आहे या चित्राचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही चित्र असं ठेवा किंवा असं ठेवा किंवा असं ठेवा किंवा असं करा, म्हणजे कुठल्याही पद्धतीने या चित्राला आपण बघू शकतो. म्हणजेच या चित्राचा जो बॅलन्स आहे, बॅलन्स म्हणजेच आपण त्याला तोल असे म्हणतो, त्या तोल साधला गेला पाहिजे. म्हणजे एकाच ठिकाणी खूप जास्त डार्क रंग नको, दुसऱ्या ठिकाणी खूप जास्त लाईट रंग नको, पण इथे सुद्धा लाईट, तिथे सुद्धा लाईट, इथे डार्क, तिथे डार्क, या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन आपल्या चित्रामध्ये असायला पाहिजे. त्यालाच आपण तोल असे म्हणतो. तर आज आपण पुनरावृत्ती शिकलो, एकमेकावर आकार काढणे, आच्छादन, एकमेकावर आकार काढणे, वेगवेगळ्या प्रकारचे आकार काढणे, त्याला आपण पुनरावृत्ती म्हणतो. म्हणजे सारखे आकार एकदा काढून पुन्हा दुसऱ्यांदा काढणे, त्याला आपण पुनरावृत्ती म्हणू शकतो. किंवा एक रंग वेगवेगळ्या ठिकाणी वापरणे, याला सुद्धा आपण पुनरावृत्ती म्हणू शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या रंगछटांचा आपण यामध्ये अभ्यास केलेला आहे. आपण तोल हा जो घटक असतो संकल्पचित्रामधला, आच्छादन, पुनरावृत्ती आणि तोल हे अतिशय महत्वाचे घटक आहेत. याहूनही अधिक आपल्याला यामध्ये घटक हळूहळू शिकायला मिळतात. पण या तीन गोष्टींचं
आपल्याला प्रामुख्याने वापर करावा लागतो संकल्पचित्रामध्ये, आणि तो आज आपण वापर केलेला आहे, आच्छादन केलेला आहे, रंगांची पुनरावृत्ती केलेली आहे आणि त्याचा तोल सांभाळलेला आहे. सांभाळणे म्हणजे काय करणे, की एका बाजूला लाईट असेल तर ते लाईट चारही कोपऱ्यामध्ये कसं जाईल, म्हणजे जेणेकरून त्या चित्राचे आपण 4 तुकडे केले तर ते सगळे रंग आपल्याला प्रत्येक तुकड्यामध्ये दिसायला पाहिजे. तर अशाच पद्धतीने छान छान वेगवेगळे घटक घेऊन, जसे आज आपण पानं घेतले, त्यामध्ये तुम्ही फुलं घेऊ शकता किंवा पानं फुलं घेऊ शकता किंवा विविध जे तुम्हाला आकार आवडतील ते कुठलेही आकार तुम्ही यामध्ये घेऊन चित्र पूर्ण करू शकता. असे छान छान चित्र तयार करून आपल्या शाळेच्या ग्रुपवर, वर्गाच्या ग्रुपवर टाका आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि सरांना ते दाखवा. आपल्या शिक्षिका, शिक्षक असतील त्यांना दाखवा. आणि या व्हिडिओला कोणी मिस केलं असेल काही नेटवर्क इश्यूमुळे किंवा काय, तर तुम्ही YouTube चॅनलवर जाऊन सुद्धा हा व्हिडिओ पुन्हा बघू शकता. तर ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच चांगले चांगले एज्युकेशनल व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि तोपर्यंत आपण पुढच्या तासाला भेटूयात अशाच एक नवीन विषयासह. बाय बाय.